नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। अलौकिक अशा प्रकारचं वाङ्मय असलं पाहिजे। त्या वाङ्मयामध्ये माऊली म्हणतात वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शज आहे। माणसाचं बोलणं असं पाहिजे की ते बोलणं वाटलं ऐकलं की जणू काही मनुष्याला शांत दांत आल्हाद अमृतातून सुस्नात होत आहे असं ते ऐकता ऐकताच देहभाव विवर्जित व्हावं अशा प्रकारचं बोलणं असावं त्याला। आणि ते रसमय असावं, त्याला वाक्यम रसात्मकम काव्य अशी त्याची काव्यमय असावं। वाचे बरवे कवित्व आणि नुसतं कवित्व नाही तर कवित्वी रसिकत्व। त्याच्यामध्ये ऐकताना आपल्याला ह्या जो काही रस आहे वात्सल्य रस म्हणा, शांत रस म्हणा, वैराग्यासाठी लागणारा रस, वीररस, हे जे रस आहेत नवरसी भरवी सागरू मांडवी उचित रत्नाचे अगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माहे। ते सांगत असताना केवळ काव्य असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये रसाचं अवतरण असलं पाहिजे। भावाचे अवतरण अवतरवी ती निज खूण आणि हाताचढे संपूर्ण तत्वबोध असं बोललं पाहिजे। आपल्याला बोलू ऐशे बोल जेने बोले विठ्ठल डोले अशा प्रकारचं बोलणं असलं पाहिजे। कीर्तनाची मर्यादा जी आहे तर नाथ महाराज सांगतात कीर्तनाची मर्यादा अशी आहे की जेणे करुणी अंतरी ठसावे मूर्ती श्रीहरीची आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। आता महाराष्ट्रातल्या सांप्रदायिक कीर्तनकारांनी त्यांची काय मर्यादा ठरवली त्याचं तेच ठरवतील। विठ्ठल तरी हे अशा प्रकारचं संत आपलं जनाबाई जे म्हणतात की या ठिकाणी त्याच्यामध्ये रस पाहिजे आणि नुसते रस झाले लोक करमणूक करतात तोपर्यंत आनंद वाटतो। वास्तविक कीर्तन हे जे माध्यम आहे ते माध्यम केवळ मनोरंजनाकरता नाही। स्वामी महाराज सांगायचे की तुम्हाला मनोरंजन करायचं झालं तर आता तर टी व्ही वगैरे आहेत आणि कितीतरी नाटक काही अनेक प्रकारचे त्याला माध्यम आहेत तिकडं जायचं, इथं कशाला यायचं। याच्यामध्ये हे करमणुकीचं नाही। करमणूक करायचीच तर अशी करायची की अविनाशी अशा प्रकारची सुखाची उपलब्धी दुःख संबंध रहित कायम निरस सुख निरे कोणापाशी होय एक रज द्यारे मज दिन दुर्बळाशी आणि आपल्याला निरंकुशा तृप्ती कृतकृत्यता पास झाली धन्य झालो याची संदेह नाही न पडे या बाही काळा हाती मरण माझे मरुणी गेले मज केले अमर आजी आनंदुरे आजी परमानंदुरे असा तृप्तीचा ढेकर येण्यासाठी हे श्रवण आणि ह्या ग्रंथ जे आहेत ह्या ग्रंथाच्या चिंतनाचा भाग आपल्याला संतांनी दिला। अशा प्रकारचं हे वाङ्मय आणि अशा प्रकारचं बोलणं असलं पाहिजे की जे बोलणं ऐकल्यानंतर माणसाचं मन जे आहे त्याला काहीतरी आल्हाद, जर त्या मनाचा क्षोभ होत असेल अशा प्रकारचं श्रवण कानावर पडल्यावर मनाला क्षुब्धता येत असेल, अशांतता येत असेल, अनेक संशयाचं जाळ उभं राहत असेल तर ते श्रवणच नाही। विठ्ठल कथा कादंबऱ्या पाहून डोळ्यांची शक्ती मनाची बुद्धीची शक्ती खर्च करण्यापेक्षा आपला हा जो वेळ आहे कळू नाही तर ना कळू नामस्मरण आणि संतांचं वाङ्मय ही दोन जर आपण घट्ट धरली आपल्या जीवनामध्ये तो परमात्मा आपल्याला शेवटवेरी आपल्या हाताला धरून माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काही धरोनिया बाही भवा तारी दातारा। परमात्मा काय सांगतील तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे।